हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीसी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. महाराष्ट्र आणि भारत भूगोल या भागामध्ये दुसऱ्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. याच्यामध्ये बरेच असे महत्त्वाचे पॉईंट आपण कव्हर करणार आहे. आता या लेसनला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकॉन दिसते त्याच्यावर क्लिक करा. तर आता आपण वेळ न दवडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपल्या लेसनमध्ये आपण सुरुवातीला लोह खनिज आणि मॅंगनीज यांचे जे साठे आहेत तर ते महाराष्ट्रामधल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठं आहेत ते सुद्धा थोडंसं पाहणार आहोत, कारण आजकाल प्रश्न विचारताना अशा अँगलनं सुद्धा प्रश्न विचारला जातोय त्यामुळं. तर आपण लेसनला सुरुवात करूया. आता महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे हे पाहण्यापूर्वी भारतामध्ये भारतातील एकूण साठ्यापैकी महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे किती साठे आहेत तर ते आहेत 20%. भारतातील एकूण साठ्यापैकी महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे किती साठे आहेत तर 20%. आणि मॅंगनीजचं जर कंपॅरिझन केलं तर ते आहे 40%. हा पहिला पॉईंट डोक्यात क्लिअर करून घ्या. आता लोह खनिजाचे साठे महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात तर जो विदर्भाचा भाग आहे, पूर्व भाग, तर त्याच्यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि कोकणाकडच्या भागातला म्हणजे सिंधुदुर्ग या भागामध्ये तुम्हाला ना लोह खनिजाचे साठे पाहायला मिळतात. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया. मग आता गडचिरोली मधला कोणता भाग असा आहे की जो लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे तर ते ठिकाण खूप महत्वाचे आहे, परीक्षेला एक दोनदा विचारले. ते ठिकाण आहे ते म्हणजे देऊळगाव परिसर. आता हे लोह खनिजासाठी एकदम प्रसिद्ध आहे का, कारण इथं मिळणारं लोह खनिज हे उच्च प्रतीचं आहे. देऊळगाव परिसर खूप फेमस आहे, महत्वाचा आहे लोह खनिजासाठी, कारण मिळणारं उच्च प्रतीचं लोह खनिज तिथं पाहायला मिळतं. गोंदिया जिल्ह्यामध्ये जर गोरेगाव तालुक्यामध्ये ना लोह खनिज जे सापडतं ते कोणत्या प्रकारचं आहे तर मॅग्नेटाइट या प्रकारचं आहे. का महत्वाचा आहे गोंदिया जिल्हा, कारण या गोंदिया जिल्ह्यामध्ये अग्निजन्य खडकामध्ये लोह खनिज सापडतं. आता याच्यामध्ये 2-3 फरक आहेत. आता गोंदिया जिल्ह्यामध्ये सापडणारं लोह खनिज हे अग्निजन्य खडकामध्ये सापडणार आहे. सिंधुदुर्गचा विचार केला तर वेंगुर्ला तालुक्यामधलं रेड्डी असोली हे ठिकाण खूप महत्वाचं आहे. एकदा जोड्या गावामध्ये प्रश्न विचारला होता. बऱ्याच वेळा कसं होतं, आपल्याला रेड्डी बऱ्याच गोष्टी कळतात पण असोली हे ठिकाण आपल्याला लक्षात लगेच येत नाही. सावंतवाडी तालुक्यामध्ये पण काही ठिकाणी लोह खनिज सापडलेलं आहे. आता हे झाले 2 गट. त्याच्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये आता पूर्व विदर्भामध्ये कोणत्या खडकामध्ये लोह खनिज सापडतं तर ते जलजन्य खडकामध्ये लोह खनिज सापडतं. जसं गोंदिया जिल्ह्याचं बघितलं तर अग्निजन्य खडकामध्ये. गडचिरोली जिल्ह्यामधलं जे सुरजागड हे ठिकाण आहे इथं सुद्धा लोह खनिजाचे साठे उत्तम आहेत. जसं तुम्ही बघितलं होतं अगोदर देऊळगाव परिसर लोह खनिजाचे साठे उच्च प्रतीचं लोह खनिज सापडतं. सुरजागड लोह खनिजाचे साठे एक चांगल्या प्रतीचे तुम्हाला पाहायला मिळतात. चंद्रपूर तालुक्यामध्ये ना पिंपळगाव, भिसी, ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये रत्नापूर, लोहार डोंगरी या ठिकाणी लोह खनिजाच्या साठे खाणी आहेत. तर चंद्रपूर जिल्ह्यामधल्या पिंपळगाव, भिसी हे 2 ठिकाणं, रत्नापूर आणि लोहार डोंगरी लोह खनिजाच्या खाणी आहेत. एक ॲडिशनल माहिती म्हणून लक्षात ठेवा. लक्षात राहिलं तर मोर दॅन एम बाय डिटेलमध्ये, पण ॲडिशनल माहिती म्हणून लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, महत्वाचा पॉईंट आहे. आता महाराष्ट्रात मॅंगनीजचे साठे कुठे आढळतात तर त्याची ट्रिक आहे मानसीचं बंड, असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता. तुमची पद्धत कशी आहे त्याप्रमाणे ट्रिक काय आहे, मानसीचं बंड असं मी ट्रिक केलेली आहे, लक्षात येत राहतं. मानसी मॅंगनीज, ओके. त्यानंतर नागपूर, सिंधुदुर्ग. म्हणजे नागपूर, म्हणजे सिंधुदुर्ग, बंड म्हणजे भंडारा. म्हणजे मानसीचं बंड असं लक्षात ठेवलं तुम्ही तर महाराष्ट्रातील मॅंगनीजचे साठे असणारे जिल्हे लक्षात राहतात. बऱ्याच वेळी कसं होतं, तुम्ही जर पाठांतर केलं भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग, मॅंगनीज, परंतु तुम्ही 1-2 महिन्यांनी विचारलं तुम्हाला लक्षात येत नाही, पण तुम्हाला हे लक्षात राहू शकतं. मानसीचं बंड, मानसी म्हणजे काय, म्हणजे मॅंगनीज, म्हणजे नागपूर, म्हणजे सिंधुदुर्ग, बंड म्हणजे भंडारा. म्हणजे मॅंगनीजचे साठे कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग हे डेफिनेटली लक्षात राहू शकतं. आता भंडारा जिल्ह्यामध्ये मॅंगनीजचे साठे ना कोणत्या खडकाच्या निगडीत आहेत आणि कुठं सापडतं तर ते गोंडाईट मालेचा जो खडक आहे त्याच्याशी निगडीत आहेत. आणि भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसर या तालुक्यामध्ये ना मॅंगनीजचे साठे महत्वाचे आहेत. तुमसर या पॉईंटवर सुद्धा एमपीएससीनं प्रश्न विचारलाय. तुम्हाला जिल्हा विचारत नाहीत परंतु ते ठिकाण महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा. आता नागपूर जिल्ह्यामध्ये मॅंगनीज जर बघितलं तर सावनेर तालुका हा खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यापासून रामटेक तालुक्यातून भंडारा जिल्ह्यापर्यंत असं मोठा साठा तुम्हाला तिथं किंवा मोठी
ठिकाण तुम्हाला तिथं पाहायला मिळतात. आता नागपूर जिल्ह्यामधले काही महत्त्वाचे ठिकाण आहेत की ज्या ठिकाणी सुद्धा मॅंगनीचे साठे सापडलेत. त्याच्यामध्ये कांदी, मनसळ, रामडोंगरी, कोदेगाव आणि खापा. यातलं रामडोंगरी महत्त्वाचं आहे. थोडंसं फोकस करा, बाकी नाही लक्षात राहिलं तरी चालेल. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण काय म्हटलं होतं की मॅंगनीचे साठे सापडतात. पण सिंधुदुर्गमधले ना महत्त्वाचं म्हटलं तर सावंतवाडी आणि वेंगुर्ला या ठिकाणी जास्त आहेत. कणकवली तालुक्यामध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात साठे आहेत, परंतु सिंधुदुर्ग म्हटलं की सावंतवाडी आणि वेंगुर्ला हे 2 ठिकाणं लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे महाराष्ट्रात चुनखडीचे साठे कुठे आढळतात? तर त्याच्यासाठी आहे येनागड्या. तर यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर. महाराष्ट्रात चुनखडीचे साठे कुठे आढळतात? यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर या 3 ठिकाणी. आता यातलं महत्वाचं काय, परीक्षेला काय महत्वाचं लक्षात ठेवायचं, तर यवतमाळ जिल्हा लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला ना जोड्या लावामध्ये ना चुनखडी अ गटामध्ये काय केलं तर चुनखडी दिलं जातं, ब गटामध्ये यवतमाळ दिलं जातं. का महत्वाचं आहे? कारण चुनखडीचे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त साठे कुठे आढळतात तर ते यवतमाळ जिल्ह्यामध्ये आढळतात. आता यवतमाळ शिवाय काही ठिकाणी सुद्धा साठे आहेत, म्हणजे धुळे घ्या, नंदुरबार घ्या, नांदेड घ्या, परंतु तिथं ना एकदम कनिष्ठ दर्जाचं आहे. तुम्हाला परीक्षेसाठी महत्वाचं काय, चुनखडी म्हटलं की डोळे झाकून यवतमाळ लक्षात राहिलं पाहिजेच. जोड्यालावामध्ये ना बऱ्याच वेळा प्रश्न असा विचारलेला आहे, जोड्यालावामध्येच विचारलं जातं जास्त करून. चुनखडी म्हटलं की यवतमाळ जिल्हा लक्षात ठेवायचं. आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चुनखडीचे साठे सापडतात, पण कोणत्या तालुक्यात तर बरोडा, नाजुरा या साठ्यामध्ये. डोलोमाइट, आता डोलोमाइट हा एक पॉईंट महत्वाचा आहे. अलीकडच्या काळामध्ये ना अंडररेटेड खनिजामध्ये या खनिजाचा वापर केला जातो. डोलोमाइट व डोलोमाइट युक्त चुनखडी साठे सुद्धा चंद्रपूर, यवतमाळ, रत्नागिरी, नागपूर याच्यामध्ये सापडतात. कारण ह्याच्यामध्ये ना तुम्हाला डोलोमाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये महत्वाचे सापडतात, 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिलं लक्षात ठेवायचं यवतमाळ आणि दुसरं ठेवायचं रत्नागिरी. डोलोमाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडतात हा एक महत्वाचा पॉईंट आहे आणि याच्यावरनं बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलं जातं आणि ते पण जोड्यालावामध्ये. त्यामध्ये यवतमाळ हा पहिला जिल्हा लक्षात ठेवायचा आहे आणि दुसरा लक्षात ठेवायचा आहे रत्नागिरी. ह्या 2 पॉईंटवरच खूप 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 जिल्ह्यावरच खूप ट्रेस केला जातो, हे लक्षात ठेवा. मी परत सांगतोय कारण जोड्यालावामध्ये बऱ्याच वेळा विचारलं जातं. त्यानंतर भूकंपाची नोंद घेणारी यंत्रा, त्याला काय म्हटलं जातं तर सेस्मोग्राफ किंवा त्याला आपण सेस्मोमीटर असं म्हणतो. आणि भूकंपाची नोंद घेण्यासाठी आणि भूकंपाची महत्ता म्हणजे किती रिश्टरचा भूकंप आहे हे सांगण्यासाठी रिश्टर स्केल वापरलं जातं. हे दोन्ही पॉईंट महत्वाचे आहे कारण अलीकडच्या काळामध्ये ना सौम्य प्रकारचे भूकंपाचे धक्के उत्तर भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी अनुभवायला येत आहेत. त्यामुळे हा पॉईंट महत्वाचा आहे. भूकंपाची नोंद घेणारे यंत्र जे असेल त्याला आपण सेस्मोमीटर किंवा सेस्मोग्राफ म्हणतो आणि भूकंपाची महत्ता सांगण्यासाठी रिश्टर स्केल हे एकक वापरलं जातं. हेही पॉईंट महत्वाचे. आता भूगर्भ आहे, तर ह्या भूगर्भातील गाभ्याचा व्यास, तर हे मला काय सांगायचं तर भूकंपाचा जो उगमस्थान आहे त्याच्यापासून ज्या लहरी आहेत ना तर 103 डिग्रीचा कोन करून लहरी वळतात. पी आणि एस म्हणजे प्राथमिक लहरी आणि दुय्यम लहरी ज्या आहेत, प्रायमरी वेव्ज आणि सेकंडरी वेव्ज, ह्या ना 103 ते 142 हा जो अँगल आहे याच्या प्रदेशामध्ये ना तुम्हाला ते पाहायला मिळत नाहीत. त्या प्रदेशाला भूकंपछाया प्रदेश म्हणतात. स्टेट बोर्डमध्ये एक डायग्राम दिले, मी ती पुढे एक्सप्लेन करेन. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे एक प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो आणि काय केलं जातं, विधान 1 आणि विधान 2 एकमेकाचं कारण आहे किंवा 2 सेंटेन्स दिले जातात. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा फसवलं जातं ते म्हणजे कोकण भागामध्ये तापमान हे विषम आहे असं म्हटलं जातं. तर कोकण भागामधलं तापमान हे सम तापमान आहे आणि पूर्व पठारावरचं विषम हवामान आहे, हवामान. कोकण भागामध्ये सम हवामान आहे आणि पूर्व पठारावर विषम हवामान आहे. त्यानंतर कोकणची किनारपट्टी रिया प्रकारची असं म्हटलं जातं. आता मला तुम्ही सांगायचं आहे की रिया म्हणजे काय, ऍक्च्युअली काय असतं, तर तुम्हाला माहित असेल कोकणची किनारपट्टी ही रिया प्रकारची असं म्हटलं जातं. तर रिया म्हणजे काय किंवा काय आहे ते कन्सेप्ट तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये थोडक्यात मेन्शन करा. त्यानंतर महाराष्ट्र पठारावर असलेला, आता महाराष्ट्र पठारावर असलेलं जे लाव्हारस आहे त्याच्या थराची जाडी ना पश्चिमेकडे म्हणजे सह्याद्री पर्वत बघतो तिथं तुम्हाला जास्त पाहायला मिळते. पूर्वेला म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला तर विदर्भ येतं, त्याच्याकडे कमी होत जाते. त्यामुळं तुम्ही एक लक्षात घ्या, पश्चिमेकडून पूर्वेकडे महाराष्ट्राची पठारांची उंची आहे ना ती हळूहळू कमी होत जाते. त्याचं रिझन काय आहे तर कारण महाराष्ट्र पठारावर असणारी जी लाव्हारसाच्या थराची जाडी आहे ना ती पश्चिमेकडे म्हणजे सह्याद्री पर्वतामध्ये तुम्हाला जास्त पाहायला मिळते आणि विदर्भाकडे जसं जसं जाईल तसं तुम्हाला ती कमी पाहायला मिळते. त्यामुळे हा एक पॉईंट महत्वाचा आहे. त्यानंतर सातमाळा अजिंठा डोंगर रांगा, सातमाळा अजिंठा डोंगर रांगा कोणत्या 2 नद्यांची खोरं वेगळी झालेली आहे
तर एक म्हणजे तापी नदीचं खोरं आणि दुसरं म्हणजे गोदावरी नदीचं खोरं, याच्यामुळे वेगळं झालेलं आहे. सातमाळा, अजिंठा, डोंगररांगा तापी आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यामुळे वेगळे झाले. आता ही जे डोंगररांगा यांची उंची ना पूर्वेकडे जे विदर्भाच्या साईडला जसं जाईल, पूर्व म्हणजे विदर्भाची साईड महाराष्ट्राची, तिकडं तुम्हाला कमी पाहायला मिळते. म्हणजे हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या तिथं. कोणत्या नदींची खोरं, सातमाळा अजिंठा म्हटलं की तापी आणि गोदावरी नदीची खोरं वेगळी केलीत. गोदावरी पूर्व वाहिनी, तापी पश्चिम वाहिनी. त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग घेतली तर या डोंगररांगांना काय केले, तर गोदावरी पूर्व वाहिनी नदी गोदावरी आणि दक्षिण वाहिनी भीमा, गोदावरी आणि भीमा या दोन नदींची खोरे वेगळी केलीत. कशानं, हरिश्चंद्र बालाघाटनं. सातमाळा अजिंठा, तापी गोदावरी, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा, गोदावरी भीमा या नदींची खोरी वेगळी केली. त्याचप्रमाणे शंभू महादेव डोंगररांगेनं काय केलेलं आहे, तर भीमा आणि दुसरी आहे कृष्णा, भीमा आणि कृष्णा या नद्यांची खोरी वेगळी केलीत. कुणी केलीत, तर शंभू महादेव डोंगररांगाने. हा एक पॉईंट आहे. त्याच्यानंतर आरवी पठाराबाबतचा एक महत्वाचा पॉईंट आहे, तो आपण आता पाहूया. आता आरवी पठार हे कोणत्या नद्यांच्या दरम्यान वसलेलं आहे, तर वर्धा आणि कन्नान या नद्यांच्या दरम्यान आरवी पठार वसलेलं आहे, हे लक्षात राहू द्या. त्यानंतर एमपीएससी मध्ये ना बऱ्याच वेळा एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे कोळशाच्या साठ्याकरता ओळखलं जाणारं महाराष्ट्रातली महत्वाची नदी खोरं. तर त्याचं उत्तर आहे वैनगंगा आणि वर्धा. कोळशाच्या साठ्याकरता ही महत्वाचं नदी खोरं. याच्यावर एक दोन वेळा बऱ्याच वेळा प्रश्न आला, एक दोन वेळा तर आलेला आहे माझ्या माहितीनुसार. ओके, तर हे एक लक्षात तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर येतो 2011ची जनगणना. त्याच्यातले काही पॉईंट आपण आता कव्हर करूया. 2011च्या जनगणनेनुसार तुम्ही पहा, 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारी शहरं देशामध्ये किती आहेत, तर ती आहे 468. 1 लाखापेक्षा 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येची शहरं देशात किती आहेत, तर ती आहेत 53. याच्यावरनं मधला जो काळ होता म्हणजे 15, 16, 16, 17च्या रेंजमध्ये ना बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जायचे. आता थोडासा कमी झालाय, परंतु परत विचारलं जाऊ शकेल. त्याचं रिझन आहे 2021ची नवीन येणारी जनगणना. त्याच्यामुळं 2011च्या जनगणनेनुसार एक लक्षात ठेवायचं, 1 लाखापेक्षा जास्त किती शहर आहेत, 468 शहरं. 10 लाखापेक्षा किती जास्त शहर आहेत, 53 शहरं. किती आहे भारताचा विचार करतोय आपण, महाराष्ट्रात किती आहेत, 6 आहेत. त्याच्यामध्ये बृहन्मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, वसई, विरार आणि औरंगाबाद. आता पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे 2001च्या जनगणनेनुसार इथं थोडंसं आपलं लिहिण्यामध्ये मिस्टेक झाली, ते जाऊ द्या पॉईंट. त्याच्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार ग्रामीण भागामध्ये किती टक्के लोकसंख्या राहते, तर ती राहते आहे 54.77% ग्रामीण भागामध्ये. म्हणजे नागरी भागामध्ये राहणारी लोकसंख्या किती आहे, 45.23% लोकसंख्या. तर हा एक पॉईंट आहे. मग आता 2001चं जर कंपॅरिझन केलं तर ग्रामीण भागामध्ये 57.60% राहत होती आणि 11मध्ये ती किती झाली, 54.77. म्हणजे 2001 पासून 2011 पर्यंत ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी ही थोड्या प्रमाणात घसरली आहे. आणि या उलट जी 2001च्या जनगणनेनुसार शहरी भागामध्ये राहणारी लोकसंख्या होती 42.40 आणि ग्रामीण शहरी भागा 2011च्या जनगणनेनुसार किती झाली, ती नागरी भागामध्ये राहणारी लोकसंख्या 45.23. म्हणजे तुम्हाला दोन असं सेंटेन्स अनालिसिस वाईज पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ग्रामीण भाग 2001 ते 2011 या जनगणनेचा अभ्यास केला असता ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी ही 2001 पासून ते 11 पर्यंत काय झालेली आहे, तर ती कमी झालेली आहे. या उलट नागरी भागामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी वाढलेली आहे. हा पॉईंट महत्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला 2011च्या जनगणनेनुसार नागरी भागामध्ये राहणारी लोकसंख्या 45.23 होती आणि 2001च्या जनगणनेनुसार ती 42.40 होती. हा फरक आहे, हे लक्षात ठेवा, परीक्षेला महत्वाचं आहे. त्याच्यानंतर भारताचं एकूण जे क्षेत्रफळ आहे त्याच्यापैकी किती टक्के भाग महाराष्ट्राने व्यापलाय, तर 9.36% भाग व्यापलेला आहे. 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. म्हणजे समुद्र किनाऱ्यापैकी किती टक्के हिस्सा येतो, तर 9.58 येतो. त्यानंतर देशामधला कोणती मृदा आहे की ज्याचा मोठा भाग महाराष्ट्रात आहे, तो म्हणजे रेगूर मृदा. रेगूर मृदा म्हणजे काळी मृदा, म्हणजे कापसाची काळी मृदा असंही बऱ्याच ठिकाणी विचारलं जातं. व्हर्टिसोल्सला साधारणपणे काय म्हणतात, असा एक प्रश्न राज्यसेवा 2016 आणि 2017 मध्ये विचारलाय. तर ते व्हर्टिसोल्स, रेगूर मृदा, काळी मृदा, कापसाची काळी मृदा सगळं एकच आहे, हे लक्षात ठेवा, कारण हे परीक्षेला विचारले. त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यामधलं एक महत्वाचं ठिकाण आहे ते म्हणजे जत. हे ठिकाण ना खिल्लार बैलांचं पैदास केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. काय लक्षात ठेवायचं, खिल्लार बैलांचं.
हा एक पॉईंट आहे, जर तुम्हाला कंबाईन गट ब गट कशी परीक्षा तयारी करत असेल त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातला कोणता जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त साखर कारखाने? अहमदनगर. महाराष्ट्रातला सर्वात मोठा कागद कारखाना कुठे आहे? तर बल्लारपूर. बल्लारपूर कुठे येतं? चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये येतं. तर महाराष्ट्रातला सर्वात मोठा कागद कारखाना तुम्हाला या बल्लारपूर या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचबरोबर परीक्षेला अलीकडच्या काळामध्ये विचारलं गेलेलं आहे ते म्हणजे महाराष्ट्रातली सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी कुठं पाहायला मिळते? तर ती इचलकरंजीला पाहायला मिळते. त्यानंतर हर्णे बंदर कुठं आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. कोकण रेल्वेचा सर्वात लांब पूल कुठं पाहायला मिळतो? तर शरावती नदीवर पाहायला मिळतो. कोकण रेल्वेचा सर्वात लांब पूल कुठं पाहायला मिळतो? शरावती नदीवर. त्यानंतर महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वात कमी घनता कुठं आहे? गडचिरोली जिल्ह्यात. किती आहे हे जरूर मेन्शन करा कमेंट बॉक्समध्ये. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये 6 वर्ष वयापर्यंतच्या जे मुलामुली आहेत त्यांचं प्रमाण दर 1000 पुरुषामागे किती आहे? 883. हा आकडा महत्वाचा आहे कारण जनगणनेच्या रिलेटेड येतो. त्याच्यानंतर औंढा नागनाथ हिंगोली जिल्ह्यामध्ये येतं, तिथलं महादेवाचं मंदिर फेमस आहे. आता परभणी जिल्ह्याचं विभाजन होऊन हिंगोली जिल्हा तयार झाला. आता कधी झालाय? तर 1 मे 1999. याच्या जिल्हा निर्मितीबाबतची जी गोष्ट आहे आपण जे डिटेलमध्ये 10 मिनिटांमध्ये आपण कव्हर केलं होतं, परंतु आपण मॅपच्या सहाय्याने कव्हर केलेलं आहे. याचं लेसन आहे, मी तुम्हाला त्याचं लिंक कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. आता छोटा नागपूरचा पठार हा एक पॉइंट आहे. का महत्वाचा आहे? कारण या पठाराला भारताचं हुर असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं? कारण छोटा नागपूर या पठारामध्ये ना खनिज संपत्ती तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. मग हे छोटा नागपूरचं पठार कोणत्या भागामध्ये वसलेलं आहे ते ठिकाणचं लक्षात घ्या. झारखंड, छत्तीसगड, ओरिसा हे 3 जिल्हे तुम्हाला तीन राज्य डेफिनेटली लक्षात ठेवायचे. आंध्र प्रदेशचा एक थोडासा भाग आहे ईशान्येकडचा आणि पश्चिम बंगालचा पुरुलिया म्हणून जिल्हा आहे, तिथे थोड्या प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळतं. आता इथून पुढचा जो भाग आहे ना तो आपण स्टेट बोर्डचा कव्हर करतोय. स्टेट बोर्ड मधले महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये महासागराची सरासरी खोली किती आहे असं स्टेट बोर्ड मध्ये सरळ दिले, माहित आहे का तुम्हाला या सेक्शन मध्ये? त्याच्यामुळे महासागराची सरासरी खोली किती आहे? तर 3700 मीटर. त्यानंतर प्रावरण तर आपण मॅन्टेल असं म्हणतो. त्याच्यामध्ये भूकवचाचा सगळ्यात खालचा थर आहे त्याला आपण प्रावरण म्हणतो. आता याच्यामध्ये ना पृथ्वीच्या एकूण वस्तुमानाच्या किती टक्के वस्तुमान हे प्रावरणात सामावलेलं आहे? तर सुमारे 84%. ही एक फॅक्ट आहे किंवा स्टॅट आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. इथून पुढचे महत्वाचे पॉईंट आहेत ते पुढे घेतलेले आहेत आपण. तत्पूर्वी आता केरळचं लिंग गुणोत्तर आपल्याला माहिती आहे, परीक्षेला बऱ्याच वेळा विचारलं 1084. त्याचबरोबर तुम्हाला हरियाणाचे पण लक्षात ठेवा, कमी आहे म्हणून लक्षात ठेवायचं आहे 879. आता पृथ्वीचा सगळ्यात वरचा भाग असतो तो घनरूप भूकवच म्हणून ओळखला जातो. भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी असते का? तर त्याचं उत्तर आहे नाही. आणि सरासरी जाडी एक त्याला मानलेली आहे ती म्हणजे 30 ते 35 किलोमीटर एवढी सरासरी जाडी कन्सिडर केली जाते. त्याच्यानंतर स्टेट बोर्डमध्ये ना माहित आहे का तुम्हाला या सेक्शनमध्ये दिलंय ते म्हणजे पृथ्वीच्या केंद्रस्थानी किती डिग्री सेल्सिअस तापमान असतं? तर ते तापमान सुमारे म्हटलेलं आहे 5500 म्हणजे 5500 ते 6000 डिग्री सेल्सिअस एवढं पृथ्वीच्या केंद्रस्थानी तापमान असतं असं म्हटलेलं आहे. हा एक पॉईंट आहे की जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर महासागरीय कवच आणि भूखंडीय कवच याच्यातला डिफरन्स तुम्हाला सांगता यायला हवा. आता भूखंडीय कवचाची जर घनता बघितली तर ती 2.65 ते 2.90 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी आहे. पण महासागरीय कवचाची बघितली तर 2.9 ते 3.3 ग्रॅम घन सेंटीमीटर एवढी आहे. म्हणजे भूखंडीय कवचापेक्षा महासागरीय कवचाची घनता जास्त आहे. आता भूखंडीय कवचामध्ये ना कोणत्या खडक प्रामुख्याने तुम्हाला पाहायला मिळतं? तर तो ग्रॅनाइट खडक आहे. मात्र महासागरीय कवचामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचा खडक पाहायला मिळतो? बेसॉल्ट आणि गॅब्रो खडक. हे दोन्ही पॉईंट ना तुम्ही कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परत एकदा सांगतो, भूखंडीय कवचाची कारण पृथ्वीचे अंतरंग पृथ्वीचा अशा बाबतचा जो टॉपिक आहे कंबाईन पूर्वला परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे. भूखंडीय कवचाची घनता किती आहे? 2.65 ते 2.90 ग्रॅम घन सेंटीमीटर आणि महासागरीयसाठी बघितलं तर 2.9 ते 3.3 ग्रॅम घन सेंटीमीटर. त्यानंतर भूखंडीय कवचामध्ये कोणत्या प्रकारचे खडक तुम्हाला पाहायला मिळतील? तर ग्रॅनाइट. आणि महासागरीय कवचामध्ये तुम्हाला कोणते खडक पाहायला मिळतील? तर बेसॉल्ट आणि गॅब्रो. कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवायचं परीक्षेसाठी ना, हा सुद्धा पॉईंट महत्वाचा ठरू शकेल. त्याच्यानंतर खंडीय कवच, महासागरीय कवच याच्यामध्ये जे विलगता आहे घनतेमध्ये तर त्याला कॉन्रॅड या शास्त्रज्ञांनी शोधून काढलं म्हणून त्याला आपण काय म्हणतो? कॉन्रॅडची विलगता. त्यानंतर भूकवच आणि प्रावरण यांच्यामध्ये जे विलगता आहे ती कुणी शोधून काढली? तर मोहरोव्हिसिक यांनी शोधून काढली म्हणून त्याला आपण मोह विलगता म्हणतो. भूकवच आणि प्रावरण यांच्यामध्ये जे विलगता आहे त्याला काय म्हटलं जातं? मोह विलगता. जसं प्रावरण आणि गाभा यांच्यामध्ये जी विलगता आहे त्याला म्हटलं जातं गटेनबर्ग.
का गटेनबर्ग म्हणलं तर कारण या गटरबर्ग शास्त्रज्ञांनी ही शोधून काढली म्हणून गटेनबर्ग विलकता. 3 पॉइंट आहेत लक्षात ठेवायचं. खंडीय कवच व महासागरीय कवच कॉन्रॅड विलकता, भूकवच व प्रावरण मोहोर व्हिसिगने शोधून काढली म्हणून मोहो विलकता, प्रावरण आणि गाभा यांच्यामध्ये जे विलकता आहे गटेनबर्ग या शास्त्रज्ञाने शोधून काढली म्हणून त्याला काय म्हटलं जातं, गटेनबर्ग विलकता. तिन्ही पॉइंट खूप महत्वाचे आहेत. आता थोडंसं प्रावरण आणि गाभ्याबाबतच्या बऱ्याच थोड्याशा गोष्टी कन्सिडर करूया. प्रावरणाची जर तुम्ही घनता बघितली तर ती किती आहे, सरासरी घनता 4.5 ग्रॅम घन सेंटीमीटर आहे. आणि जसं तुम्ही खोलीनुसार जर बघितलं तर घनतेमध्ये वाढ होते. का होते तर त्याचं रिझन आहे वाढत जाणारा दाब त्याच्यामुळं. आता हा एक पॉइंट. त्यानंतर बाह्य गाभा भूपृष्ठापासून किती किलोमीटर खोलीपर्यंत सापडतो, तर बाह्य गाभा भूपृष्ठापासून 2900 ते 5100 किलोमीटर खोलीपर्यंत तुम्हाला पाहायला मिळतो. आता ह्या कव्हर करण्याचं रिझन काय, कारण ह्या जो बाह्य गाभा आहे याच्यामध्ये भूकंपाच्या दुय्यम लहरी या गाभा क्षेत्रातून प्रवास करू शकत नाहीत. हा पॉइंट परीक्षेसाठी महत्वाचा आहे म्हणून आपण हा कव्हर करतोय. बाह्य गाभा कधी भूपृष्ठापासून 2900 ते 5100 किलोमीटर खोलीपर्यंत आढळतो आणि या भागामध्ये दुय्यम लहरी प्रवास करू शकत नाहीत. का करू शकत नाहीत तर त्या तिथं शोषल्या जातात. दुसरं याच्या उलट भूकंपाच्या प्राथमिक लहरी मात्र ह्या जो गाभा क्षेत्र आहे ह्याच्यामधून प्रवास करू शकतात, परंतु त्यांचा वेग या भागामध्ये मंदावतो. म्हणजे प्राथमिक लहरी त्याच्यातून जाऊ शकतात परंतु त्यांचा वेग कमी झालेला असतो. मात्र दुय्यम लहरी तिथं गाभा क्षेत्रातून जाऊ शकत नाहीत कारण त्या तिथं शोषल्या जातात. हा एक पॉइंट आहे की जो तुम्हाला कन्सिडर करत लक्षात ठेवताना खूप महत्वाचा ठरू शकतो. त्याच्यानंतर हा जो बाह्य गाभा आहे याची घनता सगळ्यात जास्त असते, ती म्हणजे 9.8 ग्रॅम घन सेंटीमीटर एवढी आहे. आणि द्रवरूप बाह्य गाभ्याचं जर तापमान बघितलं तर सुमारे 5000 डिग्री सेल्सिअस एवढं तुम्हाला तापमान पाहायला मिळतं. म्हणजे आपण बाह्य गाभा कन्सिडर केला होता आता जस्ट, तो काय पाहिला होता आपण 2900 ते 5100 किलोमीटर खोलीपर्यंत. मग अंतर्गाभ्याचा विचार करूया. अंतर्गाभा जर बघितला तर 5100 ते 6371 किलोमीटर एवढ्या खोलीपर्यंत तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे ते 6371 किलोमीटर खोली म्हणजे काय झालं तर ते पृथ्वीचं केंद्र झालं, तिथंपर्यंत पाहायला मिळतो. तर हे लक्षात ठेवा, परीक्षेसाठी महत्वाचं आहे. आता महत्वाचं काय ह्याच्यामध्ये परीक्षेला निफे, पृथ्वीच्या अंतर्गाभामध्ये जी महत्वाची मूलद्रव्ये आढळतात त्याला निफे म्हणतात. निफे म्हणजे काय, NiFe. Ni म्हणजे काय, निकेल. Ni म्हणजे काय तर त्याला आपण निकेल किंवा Ni म्हणजे निकेल म्हणतो आणि हो ओके निकेल, निफे असं म्हटलं जातं, NiFe असं लक्षात ठेवा. Ni म्हणजे काय तर त्याला निकेल म्हटलं जातं. Fe म्हणजे काय, फेरस म्हणजे त्याला आपण लोह म्हणतो. म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये ना या थरामध्ये ना की महत्वाची मूलद्रव्ये आढळतात म्हणून त्याला निफे असं म्हटलं जातं. परीक्षेने दोनदा प्रश्न याच्यावर विचारलेला आहे, हे लक्षात असू द्या. आता बाह्यगाभा अंतर्गाभा झालं. आता आपल्याला पुढे थोडंसं पाहूया. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे निरपेक्ष आर्द्रता. निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय तर 1 घनमीटर हवा कन्सिडर केली जाते आणि या 1 घनमीटर हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण किती आहे त्याच्यावरून ना निरपेक्ष आर्द्रता किंवा काढली जाते. आता याच्यामध्ये ना दोन गोष्टी कन्सिडर करायच्या, विषुववृत्त आणि ध्रुव. विषुवृत्तीय प्रदेशामध्ये निरपेक्ष आर्द्रता जास्त असेल का ध्रुवाकडे ती जास्त असेल हे तुम्हाला पाहायचं आहे. आता हे लक्षात घ्या की 1 घनमीटर हवेमध्ये किती बाष्प आहे याच्यावरून काढली जाते. तर याचं रिझन येतं, विषुवृत्तीय जो प्रदेश आहे याच्यामध्ये ना ही जी निरपेक्ष आर्द्रता आहे ना याचं प्रमाण जास्त असतं. ध्रुवाकडे जर पाहिलं तर तुम्हाला ते प्रमाण कमी पाहायला मिळतं. त्याचबरोबर जो सागरी भाग आहे तिथं सुद्धा निरपेक्ष आर्द्रता जी हवेची आहे ना तर ती भूभागावरच्या हवेपेक्षा तुम्हाला अधिक पाहायला मिळते, कारण तिथे ह्युमिडिटी जास्त असते. म्हणजे तिथं तुम्हाला बाष्पाचं प्रमाण जास्त पाहायला मिळतं. म्हणजे 1 घनमीटर हवेमध्ये किती बाष्प याच्यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. सागरी भागामध्ये निरपेक्ष आर्द्रता कशी असणार, जास्त असणार आहे. भूभाग जनरल भूभाग घेतला तर कमी राहणार आहे. विषुवृत्तीय प्रदेश घेतला तरी सुद्धा निरपेक्ष आर्द्रतेचं प्रमाण जास्त असणार आहे. ध्रुवाकडे गेला तर ते कमी पाहायला मिळणार आहे. म्हणजे आर्द्रता जी मोजली जाते तर ते कोणत्या एककामध्ये मोजली जाते, ग्रॅम प्रति घनमीटर या एककामध्ये मोजलेली असते. लक्षात राहू द्या, आर्द्रतेचं मापन कोणत्या एककामध्ये केलं जातं, ग्रॅम प्रति घनमीटर. म्हणजे कोणत्याही तापमान घ्या त्याच्यामध्ये हवेतील आर्द्रतेचं प्रमाण किती असतं, 0 ग्रॅम पर घन सेंटीमीटर असतं. एवढी कोरडी हवा असते. आता याच्यानंतर ना तुम्हाला
कोणत्या हवेला बाष्प संपृक्त हवा असं म्हटलं जातं? तर 1 घनमीटर हवा कन्सिडर केली, त्याच्यामध्ये 15 डिग्री सेल्सिअस तापमानावर किती 12.8 ग्रॅम इतकी बाष्पधारण क्षमता असते आणि या हवेत असल्याने त्याला आपण बाष्प संपृक्त हवा असं म्हणतो. हे जरी नाही लक्षात आलं तर जाऊ द्या. आता पुढचा कन्सेप्ट येतो तो म्हणजे सापेक्ष आर्द्रता. सापेक्ष आर्द्रतेचं बद्दल कशी काढली जाते, तर निरपेक्ष आर्द्रता आपण कशी काढायची हे अगोदर लक्षात घेतलं की निरपेक्ष आर्द्रता काढल्यानंतर त्या निरपेक्ष आर्द्रतेला बाष्पधारण क्षमतेनं डिव्हाइड करायचं इंटू 100 केल्यानंतर तुम्हाला सापेक्ष आर्द्रता काढली जाते किंवा ती मिळते. हे लक्षात घ्या. निरपेक्ष आर्द्रता आपण कसं पाहिलं होतं, आता जस्टच पाहिलं होतं, ते म्हणजे 1 घनमीटर हवेमध्ये किती बाष्प आहे त्याच्यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. मग सापेक्ष आर्द्रता काढताना काय केलं तर पर्सेंटेजमध्ये काढली जाते. निरपेक्ष आर्द्रता डिवायडेड बाय बाष्पधारण क्षमता इंटू 100. मग आता जर सापेक्ष आर्द्रता सकाळी जास्त असते का रात्री जास्त असते, तर हे लक्षात ठेवा. साधारणपणे सकाळी आणि रात्री या दोन्ही वेळेला ही जी सापेक्ष आर्द्रता आहे तर याचं प्रमाण जास्त असतं. दिवसा कसं असतं, तापमान जास्त आहे, तापमान जास्त असेल तर डेफिनेटली आर्द्रता किंवा ह्युमिडिटी कमी असणार आहे. समुद्र किनाऱ्याजवळचा जो प्रदेश आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आर्द्रता जास्त पाहायला मिळते. फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवायचं हा फॉर्म्युला सापेक्ष आर्द्रतेच्या रिलेटेड. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे सांद्रीभवन. सांद्रीभवन म्हणजे काय तर वायुरूप बाष्पाचं जलरूपामध्ये रूपांतर होणं, त्याला सांद्रीभवन म्हणतो. घनीभवन म्हणजे वातावरणातील जो बाष्पाचं घन रूपात परिवर्तन होणं. आता पुढचा प्रश्न येतो, जगातली सर्वात खोल गर्ता कोणती, की आहे पॅसिफिक महासागरातली मरियाना गर्ता. किती खोली आहे, 11,034 मीटर स्टेट बोर्ड प्रमाणे. ही स्टॅट आहे ती स्टेट बोर्ड प्रमाणे आहे. जगातली सर्वात खोल गर्ता कोणती, तर मरियाना गर्ता पॅसिफिक महासागरातली 11,034 मीटर म्हणजे जवळजवळ 11 किलोमीटर खोल आहे. हे लक्षात असू द्या. आता पुढचं पॉईंट आहे ते थोडंसं डायग्राम नुसार तुम्हाला समजून घ्यावं लागतं. ते म्हणजे भूखंड मंच म्हणजे काय. भूखंड मंच म्हणजे काय, जो किनाऱ्यालगत असलेला आणि समुद्रात बुडलेला जमिनीचा भाग असतो ना, तर त्याला भूखंड मंच असं म्हटलं जातं. कारण हा सागर तळाचा ना सर्वात उथळ भाग आहे, याला समुद्रबोड जमीन असंही म्हटलं जातं. आता भूखंड मंच काय आहे ते आपण एकदा डायग्राम मध्ये पाहूया, म्हणजे तुम्हाला त्याचं नक्की लक्षात येईल. स्टेट बोर्डमध्ये आपण आताच स्टेट बोर्डमधली डायग्राम आहे. भूखंड मंचमध्ये हा भाग इथं दाखवलेला आहे. हा जो म्हणजे वरचा भाग आणि थोडीशी जमीन त्याच्यामध्ये पाण्यामध्ये बुडलेला भाग आहे भूखंड मंच. भूखंड मंचा नंतर पुढचा भाग येतो त्याला आपण खंडांत उतार असं म्हणतो. त्याच्यानंतर येतं ते सागरी मैदान, म्हणजे 2,000 मीटर ते 4,000 मीटर खोलीपर्यंतचे पाहायला मिळतात. त्या सागरी मैदानानंतर परत सागरी डोह थोड्या प्रमाणात आणि जास्त प्रमाणात खाली गेल्यानंतर ते काय असतात, सागरी गर्ता असतात. आणि हे लक्षात राहू द्या, भूखंड मंच, मग त्यानंतर खंडांत उतार, मग सागरी मैदानं, त्याच्यामध्ये मग सागरी गर्ता, डोह गर्ता, हा पुढचा भाग येतो. तर हा सुरुवातीचा भाग आहे. भूखंड मंच म्हणजे आपण इथं जे दाखवलेला आहे सुरुवातीचा भाग, त्याच्यामध्ये जवळचा भाग परंतु थोडीशी पाण्याखाली असलेला. आय होप हा क्लिअर झाला असेल. भूखंड मंचमध्ये किनाऱ्यालगत असलेला आणि समुद्रात बुडलेला जमिनीचा भाग, त्याचा उत्तर मंद असतो. दुसरं म्हणजे का महत्वाचं आहे, तर या भूखंड मंचावर ना जागतिक मासेमारीची जी सगळ्या जगातली महत्वाची केंद्र आहेत ना, ती विस्तृत क्षेत्र तुम्हाला पाहायला मिळतात. का, कारण इथं सूर्यकिरण तळापर्यंत पोहोचतोय ना, वरचा भाग असल्यामुळं. मग तिथं जे माशांचं आवडतं खाद्य काय, शेवाळ आणि प्लवंग, तर त्याची निर्मिती सुद्धा तिथं तुम्हाला पाहायला मिळते. आणि भूखंड मंचाचा भाग संपल्यानंतर जो समुद्र तळाचा उतार तीव्र होतो ना, तर त्याला खंडांत उतार म्हणतो, जो आपण आता ऑलरेडी पाहिला होता. आणि समुद्र सपाटीपासून त्याची खोली जवळजवळ 200 मीटर ते 3,600 मीटर पर्यंत तुम्हाला पाहायला मिळते. आता खंडांत उताराला लागून जे विस्तृत मैदान असतं त्याला आपण सागरी मैदान म्हटलेलं आहे. हे सुद्धा आपण ऑलरेडी आता पाहिलं होतं. सागरी मैदानानंतर येतं सागरी डोह आणि सागरी गर्ता. सागरी डोह म्हणजे ना कमी असलेली भूरूप असतात ना खाली, आता दाखवलं होतं मी डायग्राम मध्ये, तर त्याला आपण सागरी डोह म्हणतो. आणि जास्त खोलीच्या लांबावर जे जातात त्याला सागरी गर्ता असं म्हटलं जातं. इथं तुम्ही पाहू शकता सागरी डोह कमी खोली असलेला आणि सागरी गर्ता म्हणजे जास्त खोली असलेला. हा सुरुवातीचा भूखंड मंच जमीन थोडंसं पाणीवर आलेला आहे, त्यानंतर उतार तीव्र झालाय, त्याला खंडांत उतार असं म्हटलेलं आहे. सागरी मैदान म्हणजे त्यानंतर पुढचा येणारा भाग म्हणजे सागरी मैदान, त्यानंतर पुढं सागरी बेट आणि पुढं सागरी डोह आणि सागरी गर्ता. एकदा फक्त डायग्राम माहीत असू द्या, परीक्षेला कसाही प्रश्न विचारला तर तुम्हाला तो टॅकल करता आला पाहिजे. त्यानंतर माहित आहे का तुम्हाला या सेक्शन मधून, पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करायला किती वेळ लागतो, तर एक परिवलन म्हणजे 360 डिग्री पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात.
आणि एका तासाला ते किती अंश स्वतःभोवती फिरते, तर 15 अंश ही पृथ्वी स्वतःभोवती फिरते. 15 अंश म्हणजे कसं 360 भागिले 24 तास म्हणजे 15 अंश. पृथ्वीला एका अंशामध्ये फिरण्याला किती वेळ लागतो? 4 मिनिटं लागतो. कारण 15 अंश म्हणजे 60 मिनिटं भागिले 15 अंश म्हणजे 4 मिनिटं. आणि प्रत्येकी 1 अंश अंतरावरील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेमध्ये किती मिनिटाचा फरक पडतो? 4 मिनिटाचा. हे चारीचे चारी पॉईंट तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत. पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात. पृथ्वी एका तासाला 15 अंश स्वतःभोवती फिरते. पृथ्वी 1 अंशात फिरण्यासाठी 4 मिनिटं लागतात आणि प्रत्येकी 1 अंश अंतरावरील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेमध्ये 4 मिनिटाचा फरक पडतो. चारी पॉईंट महत्त्वाचं. त्याच्यानंतर भारताची प्रमाण वेळ कोणत्या शहरावरनं गेली? मिर्झापूर शहरावरनं, अलाहाबाद उत्तर प्रदेशमध्ये. 82.5 अंश पूर्व रेखावृत्तावरनं ही ठरवली जाते. दुसरं म्हणजे मुंबई आणि कोलकाता भारतातील ठिकाणं आहेत, तर ते भिन्न रेखावृत्त आहेत, परंतु त्यांच्या स्थानिक वेळेमध्ये फरक एका तासाचा आहे. आता जागतिक व्यवहाराच्या दृष्टीनं देशामधल्या निरनिराळ्या देशामधली जी प्रमाण वेळ आहे ना, ती एकसारखी किंवा सुसंगती त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी ना जगाचे एकूण किती कालविभाग केलेत ना? 24 कालविभाग केलेत. आणि याची रचना करताना ना मूळ रेखावृत्त कन्सिडर केलेलं आहे, म्हणजे शून्य रेखावृत्त म्हटलं जातं. लक्षात घ्या, जगामध्ये एकूण 24 कालविभाग आहेत आणि मूळ रेखावृत्त म्हणजे शून्य रेखावृत्ताच्या संदर्भाने या कालविभागाची रचना केलेली आहे. मग जागतिक व्यवहारासाठी कोणती प्रमाण वेळ मानली जाते? तर जागतिक प्रमाण वेळ हे 0 अंश रेखावृत्त म्हणून इंग्लंडमधलं जे ग्रीनिच ही स्थानिक वेळ आहे ना, ती विचारात घेतली जाते. त्याला आपण GMT म्हणतो. बघा मोबाईलमध्ये दिसतं तुम्हाला GMT. GMT म्हणजे काय? तर ग्रीनिच मीन टाईम. मग भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनिच वेळेपेक्षा कशी आहे याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळा मोबाईलमध्ये पाहिलं असेल प्लस 5.30 म्हणजे कसं? तर भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनिच येथील वेळेपेक्षा किती तासानं किंवा पुढे आहे? तर 5 तास 30 मिनिटांनं पुढे आहे. म्हणजे समजा ग्रीनिच येथे संध्याकाळचे 5 वाजले, तर भारतात किती वाजणार? रात्रीचे 10:30. कारण 5 मध्ये 5:30 मिसळा, रात्रीचे 10:30 आपल्या इथं वाजले असणार आहे. म्हणजे भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनिच येथील वेळेपेक्षा किती तासांनी पुढे आहे? तर 5 तास 30 मिनिटांनं ती पुढं आहे. हेही तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आता भारतातील वेळ आहे याची अचूकता याच्या संदर्भामध्ये कोणती संस्था माहिती पुरवते? तर ते नवी दिल्लीला असलेली एक संस्था आहे, तिचं नाव आहे नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी. आणि या ठिकाणी वापरात येणारे जे घड्याळ आहे त्याच्यातलं वेळेतले अंतर हे सेकंदाच्या 1 लाखापर्यंतचा जो भाग आहे ना, एवढं अचूकता दाखवतो. म्हणजे किती महत्वाचं आहे हे लक्षात ठेवतं. हे स्टेट बोर्डमध्ये दिले बरं का, नवीन स्टेट बोर्डमध्ये. त्याच्यानंतर लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक, तर ते आहेत प्राकृतिक घटक. कोणते? स्थान, प्राकृतिक रचना, हवामान, मृदा, खनिज संपत्ती, हे सगळे घटक कन्सिडर केले जातात. आर्थिक घटक, त्याच्यानंतर शेती, एकंदरीत राजकीय घटक, सामाजिक घटक, हे बरेचसा पॉईंट आहे. आता महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये लोकसंख्येची घनता कशी आहे तुम्हाला मिळते? म्हणजे महाराष्ट्र काढला, पूर्व भाग म्हणजे विदर्भाच्या साईडला लोकसंख्येची घनता थोडी कमी पाहायला मिळते. परंतु जर तुम्ही पश्चिमेकडचे जिल्हे बघितले, म्हणजे आपले मुंबई, पुणे, ठाणे या साईडचा, तर तुम्हाला तिथं लोकसंख्येची घनता जास्त पाहायला मिळते. त्यानंतर निरपेक्ष आर्द्रता ही ना ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी असं म्हणतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी विशिष्ट वेळ असलेलं बाष्पन, हे ऑलरेडी आपण सांगितलं होतं. आणि हे ग्रॅम पर घनमीटर ह्याच्यामध्ये आपण कन्सिडर केलं होतं. त्याच्यानंतर वली पर्वत, जगातले प्रमुख वली पर्वत कोणते? हिमालय, अरवली, रॉकी, अँडीज, आल्प्स, हे काय आहेत? महत्वाचे वली पर्वत आहेत. आता हिमोड म्हणजे काय? त्याच्यानंतर ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. किंवा बरेचसे याच्यामध्ये हिमगवर, शुगकूट, यू आकाराची दरी, ह्या सगळ्या गोष्टी. तर हिमोड म्हणजे काय? ज्या हिम नदी आहेत ना, तर वाहताना आपल्याबरोबर गाळ वाहून आणला जातो, त्याला आपण हिमोड म्हणतो. ते सुद्धा आपण डायग्राम मधून पाहूया, म्हणजे तुम्हाला बराचसा भाग त्यातला कव्हर होईल. यू आकाराची दरी, त्यानंतर लोमती दरी, हे लक्षात राहू द्या. पार्श्व हिमोड बनले दाखवलेला आहे हा भाग. त्याच्यानंतर हिमोडगिरी म्हणजे काय असतं? मेषशिला म्हणजे कसं असतं आपण ते पुढे पाहणार आहोत. मेषशिला डायग्राम मध्ये एकदा पाहून घ्या. हिमोड कटक म्हणजे कसं असतं? हिम नदी मिळालेल्या त्या गाळामुळं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होऊन जातील. भूहिमोड कसं काय, तर हा डायग्राम मध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला तर बराचसा अंदाज येईल. आपण फक्त शॉर्ट बट स्वीट असं पाहतोय. हिमोड झाल्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे हिमनदी. हिमनदी ना प्रत्येक दिवशी, आता हे स्टेट बोर्ड मध्ये दिले, माहित आहे का तुम्हाला? हिमनदी प्रत्येक दिवसाला 1 सेंटीमीटर ते 1 मीटर एवढ्या वेगानं पुढे सरकत असते. तर प्रश्न असा येतो की जगातली सर्वात वेगवान हिमनद्यापैकी कोणती हिमनदी आहे? तर ती ग्रीनलँड मधली जॅकोब शावन ही जी हिमनदी आहे ना, तर ही काय करते? प्रत्येक दिवसाला 46 मीटर्स वेगानं वाहते. हे एक लक्षात राहू द्या.
जगातल्या वेगवान हिमनद्यापैकी सगळ्यात महत्वाची हिमनदी येते ती म्हणजे ग्रीनलँड मधले जॅकोब शावन. आता हे तुम्हाला ना राज्यसेवा प्रिलिमलाच विचारलं तर विचारू शकेल. आता हिमनदीच्या खनन कार्यातून तयार झालेली भूरूप कोणती? त्याच्यामध्ये हिमगवर, शुककूट, ग्रीष्मशृंग, यू आकाराची दरी, लोमती दरी आणि मेषशिला, जे मी आता पाहिलं होतं हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार झालेली. यू आकाराची दरी हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार झाली. लोमती दरी हे यू आकार हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार झालेली. हिमोड पाहिलं होतं, लोमती दरी झाली. हिमोड कटक हे सुद्धा भूरूप तयार झाले हिमनदीच्या खनन कार्यामुळे. किंवा मेषशिला, शिला शब्द मराठीमध्ये इंग्रजीमध्ये पाहून घ्या एकदा. असं तयार होतं हिमनदीच्या खनन कार्यामुळं, तर त्याला मेषशिला असं म्हटलं जातं. हे माहीत असू द्या. डायग्राम नुसार तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. वाळूच्या टेकड्या, बारखान, सैफ, उर्मीचिन्हे, लोएस मैदान ही भूरूपणा वाऱ्याच्या संचयनामुळे तयार झालेली आहेत. त्यानंतर सागरी लाटाच्या खनन कार्यामुळे बरीचशी भूरूप तयार होतात. आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या, प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य हा जगातल्या सर्वात जास्त भागात पडतो. हा एक महत्वाचा पॉईंट आहे. आरोह प्रकारचा पर्जन्य हा स्थानिक पर्जन्य म्हणून ओळखला जातो. तसं प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य जगातल्या सर्वात जास्त भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. आता आवर्त म्हणजे काय, आवर्त पाऊस म्हणजे काय, हे कन्सेप्ट एक समजून घ्या. आवर्त म्हणजे काय, एखाद्या ठिकाण कन्सिडर केलं, त्या ठिकाणी ह्या ठिकाणी काय असतं तर इथले जो दाब आहे तर आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी असतो. आवर्त म्हणजे हा ठिकाण कन्सिडर केला आपण, या ठिकाणचा दाब हा आसपासचा जो दाब आहे याच्यापेक्षा ना कमी असतो. त्याच्यामुळे हवेची एक विशिष्ट रचना तयार होते, त्याला आपण आवर्त म्हणतो. मग आवर्त पाऊस हा कोणत्या कटिबंधामध्ये जास्त पडतो तर समशीतोष्ण कटिबंध आहे ना, त्याच्यामध्ये आवर्ताचा पाऊस जास्त पडतो. उष्ण कटिबंधामध्ये पडणारा पाऊस हा मर्यादित असतो, परंतु तो वादळी स्वरूपाचा असतो. त्याच्यानंतर आपण काय म्हणतो, 1 mm पाऊस म्हणजे नेमके किती पाणी, ह्याच्यावर सुद्धा स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे. माहित आहे का तुम्हाला? समजा 1 चौरस किलोमीटर क्षेत्र तुम्ही कन्सिडर केलं आणि त्याच्यावर आपण म्हटलं 1 mm पाऊस पडला म्हणजे किती लिटर पाणी उपलब्ध होईल तर 10 लाख लिटर पाणी उपलब्ध होईल. याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की 1 mm पाऊस म्हणजे किती पाणी असतं. दुसरं म्हणजे हा एक स्टेट बोर्ड मधलाच पॉईंट आहे. 2000 मीटर खोलीनंतर जे सागर जलाचं तापमान सगळीकडे सारखं आढळतं. म्हणजे ध्रुवीय प्रदेशापासून विषुवतीय प्रदेशापर्यंत जरी गेला तुम्हाला ते तापमान 4 डिग्री सेल्सिअस एवढंच पाहायला मिळतं. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे की किती मीटर खोलीनंतर सागर जलाचं तापमान सर्वत्र सारखं आढळतं तर 2000 मीटर खोलीनंतर. हा एक पॉईंट आहे जो तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर माहित आहे का तुम्हाला, हा एक सेक्शन मध्ये ना जिओग्राफी पुस्तकामध्ये दिले, ते म्हणजे पृथ्वीवरील सागरातील सगळे जर क्षार तुम्ही एकत्र केले आणि त्याचे वजन केलं तर ते किती होईल तर 120 दशलक्ष टन एवढं होईल. आणि ते पृथ्वीवर पसरलं तर तो जवळजवळ 150 मीटर जाडीचा थर निर्माण होईल. आणि उंच जर बघितलं तर साधारण 40 मजली उंच एवढा इमारत एवढा होईल असं दिलेलं आहे पुस्तकातल्या. माहित आहे का तुम्हाला या सेक्शनमध्ये. सगळ्यात महत्वाचा पॉईंट, सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी कोणतं एकक वापरलं जातं? त्या एककाला म्हटलं जातं हायड्रोमीटर, रिफ्रॅक्टोमीटर आणि सॅलिनोमीटर. स्टेट बोर्डमध्ये दिलेला एक खूप महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं. सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी वापरणारी उपकरणं कोणती? हायड्रोमीटर, रिफ्रॅक्टोमीटर आणि सॅलिनोमीटर. महत्वाचा पॉईंट, याच्यावर फोकस तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर विषुववृत्ताचा जो 5 अंश उत्तर आणि दक्षिण अक्षांश आहे त्याला आपण डोलड्रम असं म्हणतो. काय म्हणतो? डोलड्रम. आता हा जो पट्टा आहे ना, या पट्ट्यामध्ये ना आकाश हेच जास्त करून तुम्हाला ढगाळ आकाश पाहायला मिळतं. मग इथं पडणारा पाऊस कसा असतो तर तो आरोह प्रकारचा पाऊस असतो. हेही लक्षात असू द्या. म्हणजे हा जो विषुववृत्त आपण डायग्राम काढलेली असते, विषुववृत्त हा, ह्याच्यावर 5 अंश आणि ह्याच्यावर 5 अंश उत्तर अक्षांश आणि दक्षिण अक्षांशावर जो भाग आहे तर त्याला आपण डोलड्रम असं म्हणतो. काय म्हणतो? डोलड्रम. तर आजच्या लेसनमध्ये आपण एवढंच पाहतोय. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.